भिवंडी तालुका के कोनगांव में जमाते इस्लामी हिंद कोनगांव द्वारा आयोजित ईद मिलन कार्यक्रम का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर कोनगांव सरपंच डॉक्टर रूपाली अमोल कराले, उप सरपंच मधु चंद्रकांत महात्रे, हरिभक्त पारायण हनुमान पाटिल, डॉक्टर भदंत एन आनंद महाथेरो, जमाते इस्लामी हिंद कोनगांव के प्रेसिडेंट इंतखाब आलम, अब्दुल मजीद खान सहित अनेक मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान जमाते इस्लामी हिंद के कार्यकर्ताओं द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। दोस्तों, आज से 2 साल पहले इस प्रोग्राम की कल्पना शायद हम लोग नहीं कर सकते थे कोरोना काल के अंदर। तो ये ईश्वर का हमारे ऊपर बहुत बड़ा करम हुआ है कि उसने हमारे सामने ऐसी स्थिति लाई है दोबारा कि हम गेट टुगेदर कर सके, एक दूसरे से मिल सके। और कोरोना काल में कुछ हादसे भी ऐसे हुए जिसको हम कभी भूल नहीं सकते। बहुत सारे लोग होंगे जो हमारे दोस्त थे लेकिन आज हमारे साथ वो नहीं है, लेकिन ईश्वर ने हमारे को एक मौका कोरोना के बाद ऐसा दिया है। और मैं समझता हूँ कि ये सिखाया है उसने हमको कि तुम्हारा आपस में मिलना जुलना बंद मत करो, वरना मैं तुमको घरों में क्या कर दूंगा, बंद कर दूंगा। और ये जो ईद मिलन का बोर्ड आपके सामने लगा हुआ है, ये सिर्फ हमने ऐसे ही नहीं लगाया है जैसा आमतौर पर प्रोग्राम होते हैं कि बाबा ईद मिलन करना है तो करना ही नहीं, बल्कि इसके पीछे एक ऑब्जेक्टिव है, इसके पीछे एक मोटो है। वो मोटो ये है कि वाकई में हमको ईद की खुशी है, तो खुशी तो उस वक्त होती है जब उस खुशी में किसी को शामिल किया जाता है। ये कैसी खुशी हो गई कि किसी को आप शामिल ही नहीं कर रहे। तो हमेशा से जमाते इस्लामी ने कोनगांव के अंदर हर साल ये प्रोग्राम जो है किया है कि हम जो है ईद मिलन का कार्यक्रम करते हैं। लेकिन ये 2 साल के गैप में संगठन खामोश नहीं बैठी, बल्कि उसने अपनी कैपेसिटी के हिसाब से 70 से 80 फैमिलीज तक हम लोगों ने जो है राशन जो है 3 महीने तक उनको पहुंचाया। जो फंसे हुए लोग थे, जो गांव नहीं जा सकते थे, तो 80 फॅमिलीज तक हमने जो है राशन उनको पहुंचाया। त्याचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतोय। त्यानंतर आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे विनोद हिंदर म्हात्रे साहेब हे देखील उपसरपंच ज्यांनी बसवलं होतं कोनगावाचं, हे देखील उपस्थित आहेत। त्यांचं देखील हार्दिक स्वागत। 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे आपण। दिवसांपूर्वी एका वक्त्याचं मी भाषण ऐकलं यूट्यूबवर। त्याच्यातलं एक उदाहरण मला सांगावं असं वाटते की भोंग्याचं दुकान होतं, तिथे एक हिरवा कलरचा भोंगा होता आणि भगव्या कलरचा भोंगा होता, आणि एका अडगळीत पडलेला ज्याला कोणताही रंग नाही असा एक भोंगा होता। हिरवा रंगाचा भोंगा त्याचं महत्त्व सांगत होता, भगव्या रंगाचा भोंगा त्याचं महत्त्व सांगत होता। मग तो अडगळीत जो पडलेला भोंगा होता, मग त्याला विचारलं तुझं आता काय आहे, तुझं अस्तित्व संपलं आहे। मग तो म्हणाला की ठीक आहे, माझं आता अस्तित्व संपलं असेल, पण गेल्या 2 वर्षभरापासून मी कोविड केअर सेंटरच्या बाहेरून माझ्यातून आवाज येत होते की कशा प्रकारे तुम्ही काळजी घेतली पाहिजे कोविडबद्दल। ॲम्ब्युलन्सच्या वर मी वाजत होतो, पण म्हणाले ठीक आहे, पण आता तुझं अस्तित्व संपलंय। तो म्हणाला ठीक आहे, काही हरकत नाही। मग तिथे एक शाळकरी मुलगा आला भोंगा विकत घेण्यासाठी। मग तिथे आलेल्या दुकानदाराला त्याने म्हटलं, तो बोलला की मला भोंगा हवाय। मग तो दुकानदार म्हणाला की ठीक आहे, हा बघ, हा हिरवा रंगाचा आहे, त्याच्यामधून हा आवाज येईल, हा भगव्या रंगाचा आहे, त्याच्यामधून हा आवाज येईल। मग त्या मुलाचं लक्ष ज्याला कोणताच रंग नाही अशा त्या भोंग्याकडे गेलं, आणि मग तो म्हणाला दुकानदाराला की काका मला तो भोंगा हवाय। मग त्या दुकानदाराने कुतूहलाने विचारलं त्या मुलाला की तुला हा रंग नसलेला भोंगा का हवाय। मग त्यावेळेस तो मुलगा म्हणाला की आज माझा वाढदिवस आहे आणि माझ्या शाळेला मला हा भोंगा गिफ्ट द्यायचा आहे, जेणेकरून माझ्या शाळेतील माझे विद्यार्थी मित्र त्या भोंग्यामधून जनगण मन ऐकू शकतील। मला वाटतं तुम्हाला
आहे ते. आपण कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या पंथात, कोणत्या प्रांतात जन्मावं हे कदाचित आपल्या हातात नसतंच. पण ह्याच्यापेक्षा तुमच्याकडे दोन पर्याय असतात की आपण कोणत्याही जातीमध्ये, कोणत्याही धर्मामध्ये, कोणत्याही प्रांतामध्ये जन्माला येऊ देत याचा न्यूनगंड आपल्यामध्ये असणं हा एक पर्याय. आणि दुसरा पर्याय की आपली जात कुठली असू दे, आपला धर्म कुठलाही असू दे, आपला प्रांत कुठलाही असू दे, आपण आपल्या स्वकर्तृत्वावर आपलं व्यक्तिमत्व असं करावं की जेणेकरून आपल्या जातीला, आपल्या धर्माला, आपल्या प्रांताला, आपल्या राष्ट्राला आपला अभिमान वाटला पाहिजे. आणि ही मानसिकता, ही भावना आज प्रत्येक नागरिकामध्ये येईल, तेव्हाच एक विकसित राष्ट्र, प्रगतीपथावर असलेलं राष्ट्र तयार होऊ शकेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींना एकत्र घेऊन, अनेक धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन लोकांचं रयतेचं कल्याणकारी राज्य निर्माण केलं. आज सर्व धर्मीय त्यांच्या सोबत होते, म्हणूनच ते एकनिष्ठ कल्याणकारी राज्य निर्माण करू शकले. खरं तर आजच्या घडीला, आजच्या समाजाला या मानसिकतेची गरज आहे. तीच थोडक्यात तुम्ही एक छोट्या उदाहरण देऊन या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. खरंच आपण नको त्या विषयावरती नको भांडत बसतो आपण, आणि आपले जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न तसंच ठेवतो आपण कशावर भांडणं. आज जागतिक परिवार दिन. कोणगाव हे असं माध्यम आहे की संपूर्ण गाव म्हणजे एक परिवार आहे. मग तो कुठलाही कार्यक्रम असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, सगळे एकत्र येऊन काम करतात, एक दिलाने काम करतात. कारण या गावाला नेतृत्वही तसंच मिळते, जे सगळ्यांना बरोबर घेऊन जाते. आता या दोन, एक आमची मुलगी आणि एक आमची वहिनी, दोघे बदलेले आहेत. या गावाचं नेतृत्व ते सातत्याने करीत आहेत आणि सर्वांना बरोबर घेतात. त्याच्यामुळे आपल्यामध्ये एकजीवपणा येतो. आज अहमद खान सर यांच्या माध्यमातून जमाते इस्लामी हिंद या संघटनेच्या माध्यमातून ईद मिलन हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी सर्वांना ईदेच्या, जरी ईद होऊन गेली तरी सुद्धा ईदेच्या शुभेच्छा देतो. आजच्या जागतिक परिवार दिनाच्या शुभेच्छा देतो. वक्त्यांच्या भाषणा अगोदर म्हणजे मार्गदर्शन अगोदर सुनील बंडेचं वाचन या ठिकाणी करत आहेत. थोडक्यात त्यांना विनंती करू, थोडक्यात आपण त्याला गावातील सर्व समाजाचे लोक चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. मी पुन्हा एकदा आपल्याकरांचा सरांचा धन्यवाद देतो आणि सामाजिक क्षेत्रामध्ये हिंदू मुस्लिम भाईचारा अबाधित राहील याकरता ते सतत प्रयत्न करतात. असो, ही कविता ही माझी नसून ही कविता एक व्हॉट्सअपला आलेली आहे आणि आजच्या परिस्थितीला अनुसरून आजचा तरुण जो आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या, निष्ठावंत नेत्याच्या मागे लागून आपल्या जीवाची बाजी होतो, नंतर ते परिणाम काय होतात हे कवितेत दिसलेले आहेत. तरुण आहे त्याने शाळा कॉलेज शिक्षण पूर्ण केल्याशिवाय कोणतेही आंदोलन पडू नये असं ते कवितेत मागता येईल. उद्देश आहे लेखकाचा. कवितेचं नाव आहे चल दंगल समजून घेऊ. आदेश आले, अफवा आल्या, रंगीबेरंगी झेंडे आले, दगडासकट धोंडे आले, कल्पा कल्पानं गेंडे आले, धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले. मी क्षमा करतो, व्यासपीठावर राजकीय मंडळी बरीचशी आहेत. धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले. दंगल पेटली, घरं पेटली, हलक्या मेंदूचे पेटून उठले. दंगल पेटली, घरं पेटली, हलक्या मेंदूचे पेटून उठले. गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, यात माणसांचं मरण झालं. गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळी जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? धर्मावाले की झेंड्यावाले? आले ते माय, बाप आणि भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून घेऊ. हे जे काळ झालं, हे जे काळ झालं त्यात गरिबाचं मरण झालं. हे जे काळ झालं त्यात फक्त गरिबाचं मरण झालं. मग पोलिसांनी हुडकली, सगळी पोरं अडकली. मग पोलिसांनी हुडकली, सगळी पोरं अडकली.
मग शिक्षा, मग दाखल केस दाखल शिक्षा असं सल्लं घडतं दंगलीचा होतात. मग पोलिसात गाड्या आला दंगल पिणं भाडे आला, मग पोलिसात गाड्या आला दंगल पिणं भाडे आला, त्यांची असं पिढी झाली, आतल्या सडी झाली, पैशाने कोडी फुटली, उडाल्याची पोरं सुटली, आपली साल सडताय. जमायत ए इस्लामी हिंद कोंडगाव भिवंडी महाराष्ट्र यांच्या वतीनं ईद मिलन या कार्यक्रमाकरता या महाविद्यालयामध्ये हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये एक हनुमान बोलण्याकरता उभा आहे. आज शालिवान शक 1944 शुभ कृत नाम संवत्सर वैशाखी पौर्णिमा तुलेचा विशाखा बरोबर पहिल्या चरणातला संयोग वरियानाचा योग विष्टीचं करण राक्षसाचं गण आणि अंत्याची नळी अर्थात रविवार 15 मे 2022 मंगळाच्या अधिपत्याखाली सुरू असणाऱ्या वृश्चिक येथे लग्न चालू असून रात्रीच्या सत्रामध्ये 8:14 झालेली असताना आपण हिंदू धर्म आणि सामाजिक सलोखा या मुद्द्यावर चर्चा करण्याकरता मला आमंत्रित केलं आहे. धार्मिक त्यालाच म्हणतो आम्ही ज्याला धर्म कळतं, आणि धर्म कळून होत नाही, धर्म आचरणात आणावा लागतो. ज्याला आचरणात आणावा लागतो तो धर्म जेव्हा आचरणात येतो तेव्हा त्याला नीती म्हटली जाते. करत असताना मार्ग पण तेच आहे, मार्ग काही बदललेली नाही. कोणते मार्ग आहेत? दोन्ही प्रकार आहेत आपल्याकडे, एक सत्य, दुसरा असत्य. उपनिषदांनी या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडल्या. वैदिकांची परंपरा, माझ्याकडे 20 मिनिटं आहे, वैदिकांची परंपरा आहे. त्या वैदिकांच्या परंपरेमध्ये जेव्हा आम्ही विचार करतो, अगोदर वेद आहे, श्रुती आहे, स्मृती आहे, शास्त्र आहे, दर्शनशास्त्र आपल्याकडे आहे, उपनिषद आहेत, मग महाकाव्य आहे, मग इतिहास आहे, त्याच्यात आलेले वेगवेगळ्या प्रकारचे दाखले आहेत. कोणत्या वेळी कोणता निर्णय घेतल्याने ती कशा पद्धतीने धर्माची ठरेल, अशा प्रकारची सगळ्याच गोष्टी आपल्याला त्या धर्माच्या माध्यमातून पाहायला सापडतात. आपण किती चांगले आहोत हे सांगा, ज्या दिवशी चांगले आहोत हे सांगाल आणि त्यांच्या बुद्धीला पटेल की तुम्ही चांगले आहात, तेव्हा ते त्याचा स्वीकार करतो. म्हणून विचार करतो तेव्हा धर्म आम्हाला सांगतात, धर्म रक्षिती रक्षता. प्रस्तावंतरे आमच्याकडे काय प्रस्तावंतरे? त्या प्रस्तावंतरेमध्ये श्रीमद भगवद्गीता यानी संयम अपना दीप को प्रज्वलित करे. इसके अर्थ ऐसा है, भारत देश में जो हिंसा लोगों में फैल रहे हैं वो हिंसा नहीं होना चाहिए. बुद्ध ने हिंसा के विरुद्ध में लोगों को धर्म दर्शना दिए हैं, धर्म उपदेश किए हैं. मानव जीवन कैसे जीवन यापन करना है, कैसे मार्ग से अरिष्टांगिक मार्ग से आगे बढ़ना है, वो बुद्ध ने सभी लोगों को उपदेश किए हैं. इसलिए सभी मानव एक ही समान है, एक ही, कोई भी कास्ट का होने दीजिए, कोई भी धर्म का होने दीजिए, कोई भी जाति का होने दीजिए, सभी मानव एक ही है. इसलिए मानव लोगों में हिंसा नहीं होना चाहिए. करीब बौद्ध धर्म में शांति रखने का ऐसे बुद्ध का उद्देश्य है. आदरणीय व्यासपीठ, प्रभू महाराज ज्यांनी आत्ताच आणि म्हणतेजींनी आपल्यासमोर आपले विचार व्यक्त केलेत आणि सर्व कोंडगावचे रहिवासी व मित्र आणि महिला या आपल्या सर्व बंधू भावा आणि बहिणींना माझा सलाम. मित्रांनो, ईद मिलाद निमित्त या ठिकाणी मी आलो. त्याच्यापूर्वी सुद्धा 5 वर्षापूर्वी मी आपल्या सेवेमध्ये हजर झालो होतो. पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित होण्याचा मला योग लाभला, त्याबद्दल मला अत्यंत हर्ष होत आहे. आणि मी नेहमी विचार करतो की ह्या प्रकारची जी मैफिल आहे किंवा सभागृह आहे, ही अत्यंत काही ठिकाणी अशी उदाहरणे मिळत असतात. मित्रांनो, आत्ताच महाराजांनी या ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या. कोरोना काळाबद्दल कोणी बोललं,
पण या ठिकाणी मी एक श्लोक, पुराणामधलं एक श्लोक, एक आयत या ठिकाणीचं पठण केलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे, हे लोक हो, सर्वांना उद्देशून बोललेलं आहे. कोण बोलतोय? आमचा विधाता, आमचा निर्मिक, आमचा अल्लाह, आमचा ईश्वर, ज्याने आम्हाला बनवलंय. आम्हालाच नाही तर पूर्ण विश्वाला ज्यांनी बनवलंय, पूर्ण विश्वाची ज्यांनी निर्मिती केली, तो कोणासाठी केली? मानवासाठी केली. सरांनी सांगितलं की हे सर्व जग माणसासाठी आहे. जगातली प्रत्येक वस्तू माणसाची मदत करत असते, पण माणसंच आपसात भांडण घेत असतील. कुऱ्हाडीचा दांडा कोतवाला काळ आहे. माणसंच माणसाच्या मुळावर उठले असतील, ते अत्यंत चुकीचं आहे. जो धर्म महाराजांनी सांगितला, तो धर्म आमच्या जीवनात कुठं दिसतोय का? तो धर्म समाजाच्या जीवनात कुठं दिसतोय का? धर्माचं विकृत स्वरूप कशा पद्धतीने समाजासमोर दिसत आहे याची विवेचना केली पाहिजे. याच्या बाबतीत अभ्यास केला पाहिजे. धर्माला विकृत होण्यापासून वाचवलं पाहिजे. पुरातन धर्माचे जे पुरावे त्यांनी वेदापासून, उपनिषेधापासून आणि श्रुती समृद्धीपासून दिलेले आहेत, ते वाचलं पाहिजे. आपणच पाहतो आपल्या लहानपणी किंवा आता सुद्धा धर्म तसा नाही जसा लोक धर्माला धारण करत आहेत. धारण करणे ही एक आचारसंहिता आहे. धर्म एक आचारसंहिता आहे. त्या आचारसंहितेप्रमाणे जर वागलं तर आपल्याही जीवनात आनंद येईल, समाजाच्या जीवनात आनंद येईल, राष्ट्राच्या जीवनात आनंद येईल, राष्ट्राचा विकास होईल, माणसाचा विकास होईल, जगताचा विकास होईल. घरामध्ये एक जरी माणूस घरा बसला, घराचं कल्याण होत नाही महाराज. एक जरी गावामध्ये गुंड असला तर गावाला त्रास होतो. आता गुंड कोणाला म्हणावं? कोण धर्म धारण करून येत आहे? कोणता धर्म धारण करून येत आहे? शांततेचा धर्म धारण करून येत आहे की धर्माची व्याख्या आपल्या पद्धतीनं लोक करायला लागली? धर्माची व्याख्या आपल्या पद्धतीनं लोक करायला लागली. धर्म हा माणसाच्या आचारसंहितेचा भाग आहे. नाव धर्म आहे, धर्म आहे, धर्म आहे. जसं की मी सांगतो, आईवर मी भरपूर प्रेम करतो. आईवर मी भरपूर दिवसभर तो मुलगा बोलतो, मी आईवर भरपूर प्रेम करतो. आई म्हणते पाणी आणून देणारे, आणत नाही. दळून आणून देणारे, आणत नाही. मी आईवर फार प्रेम करतो. आईचंच ऐकत नाही तर आईवरचं कोणतं प्रेम आहे? धर्माप्रमाणे वागत नाही तो धार्मिक आहे का? तो निधर्मी आहे. तरी धर्म सोडलेला आहे. तो आपल्या मनाचा धर्म धारण केलेला आहे. त्याचा धर्म अहिंसक झालेला आहे. त्याचा धर्म विकृत झालेला आहे. त्याचा धर्म प्रगतीवर नेणारा नाही, त्याचं स्वतःचं कल्याण करणारा नाही, जगाचं कल्याण करणारा नाही, तर नुकसान करणारा आहे. अशा लोकांनी विवेचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. अशा लोकांच्या सोबतीला बसलं पाहिजे. सर्व धर्म एक आहेत. सर्व धर्मामध्ये एका ईश्वराची कल्पना नाही. सर्व धर्मांनी एकच ईश्वर आहे हे नमूद केलेले आहे. ऋग्वेदामध्ये सुद्धा नमूद केले आहे. 18 पुराणामध्ये सुद्धा तेच नमूद करण्यात आले. पण आपण वाचत नाही ना, आपण वाचत नाहीये. असे धर्म समजून सांगण्यासाठी अनेक प्रेषित येऊन गेले. 1,24,000 प्रेषित येऊन गेले. शक्यता आहे त्याच्यामध्ये गौतम बुद्ध सुद्धा प्रेषित असू शकतील, राम आणि कृष्ण सुद्धा प्रेषित असू शकतील, पण त्यांचे नाव पुराणामध्ये नाही. 1,24,000 प्रेषित जगामध्ये आले. ईश्वराने ह्या जंगलामध्ये असं सोडून दिलं नाही. कसंही वागा, कोणालाही त्रास द्या, जनावरांप्रमाणे वागा, हिंसाचार करा, दुराचार करा, बलात्कार करा, अनाचार करा, भ्रष्टाचार करा, ही नीती नाहीये धर्माची. पण हे मी करतोय म्हणजे मी स्वतःच माझी परीक्षा घेतली पाहिजे. मी स्वतःचाच आढावा घेतला पाहिजे की मी धर्माप्रमाणे वागतोय का? माझा शेजारी माझ्यापासून दुरावला गेला, माझ्या शेजाऱ्याला माझा त्रास आहे, माझ्या दुसऱ्या समाजाला माझा त्रास आहे, लोकांना माझा त्रास आहे, तर मी धार्मिक आहे का? मी अधर्मी आहे? महाराज माफी मागतो, सांगतो, जर मी कोणाला त्रास देत असेल तर मी धर्माप्रमाणे वागत नाही, मी अधर्मी आहे. धर्म सारं जन्माची पद्धत सारखी आहे, मरणाची पद्धत सारखी आहे. जेवण सर्वांना 32 दात आहे, पाणीच लागते जगातल्या सर्व माणसाला. पाणीच पितात, त्याच्यापेक्षा काय करतात? अंडच खातात, मरतात. तसंच
तर ईश्वर म्हणतो तुमचे वंश आणि कबिले तुमच्या ओळखीसाठी निर्माण केले रे बाबानो. हा वेगळा, तो वेगळा, तो वेगळा, ती वेगळी, ही वेगळी, हे सर्व वेगळे नाहीत. तुम्ही एक आहात. तुम्ही एक आहात आणि एकाने एक असल्यामुळं आपसात भाऊ आहात. म्हणून एक दुसऱ्याची काळजी घ्या. एक दुसऱ्याबरोबर छोट्या छोट्या साधारण भाषेमध्ये बोलतोय महाराज मी, की लोकांना समजलं पाहिजे. आणि तुमचे वंश, आणि त्याच्यानंतर तो काय म्हणतो, तुमच्यापैकी सर्वात चांगला व्यक्ती, चांगला प्रतिष्ठित व्यक्ती तोच आहे जो धर्म धारण करून त्या आचार संहितेप्रमाणे जीवन जगतो. आपल्या मनानं नाही, लोक मनाने जीवन जगतात. चांगलं काय वाईट काय हे ठरवून दिलेलं आहे. काय खायचं काय खायचं नाही हे ठरवून दिलेलं आहे. कसं वागायचं काय करायचं हे आपल्या पिंडामध्ये टाकलेलं आहे. कोणालाही विचारा, सर्व म्हणतात ईश्वर एक आहे. कोणालाही विचारा, महाराज सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी वाईट आहेत. कोणालाही विचारा, भ्रष्टाचार त्याला कोणी शिकवलं नाही, पण त्याला माहित आहे की हे वाईट आहे. दुराचार बलात्कार वाईट आहे. लोकांना फसवणं वाईट आहे. सर्वांच्या पिंडामध्ये ईश्वरानं अल्लाहनं पहिलंच टाकलेलं आहे. आणि तो शिकलेला असो की न शिकलेला हो, चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी त्याला माहित आहेत महाराज. म्हणून धर्म धारण करा. या बाकीच्या प्रोपगंड्याकडे लक्ष देऊ नका. याच्यामुळं माणसाचाच ऱ्हास होणार आहे, देशाचा ऱ्हास होणार आहे. श्रीलंकेची काय अवस्था आहे. जिथे जिथं भांडणं होतात, दोन्ही लोक कोर्टात जातात आणि बर्बाद होतात. जिथे जिथं दंगली घडतात, सरांनी दंगल नावाची कविता मांडली. या दंगलीतून काय निष्पन्न होते, या दंगलीतून काय प्राप्त होते. युद्ध पहा, रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध काय भेटायला लागले. अरे एक दुसऱ्याला माफ करा, एक दुसऱ्याला समजून घ्या. एखादा दुष्ट असेल तर त्याला समजावून सांगा. पण माणसांना, निरपराध माणसांना का मारता तुम्ही? निरपराध लोकांची घरे का जाळता तुम्ही? लहान लेकरांना का मारून टाकता तुम्ही? हे जगच मानवासाठी निर्माण केले. जगातली प्रत्येक वस्तू, काडी, मुंगी, दगड, माती, पाणी, पाखरं, वनस्पती, पर्वत, दर्या, नाले, हवा, आकाश, तारे, चंद्र, सूर्य, माणसाचं जीवन सुखी व्हावं म्हणून माणसाची मदत करतो. माणूस कोणाचीही मदत करत नाही. हे सर्व त्या ईश्वरानं, त्या निर्मात्यानं आमच्यावर एवढं प्रेम करतो म्हणून एवढी यंत्रणा आमच्यासाठी तयार केली आणि आमच्या दिमतीला लावली. आणि आम्ही काय करतो? त्याचंच ऐकत नाही, त्याचंच ऐकत नाही. माणसाची अवकात, माणसं, मी सांगितलं की आपण भाऊ आहोत. ईश्वर काय म्हणतो, त्या लोकावर माझा कोप होईल. कोणत्या लोकावर? जे स्वतःला ओळखत नाही. काय कोरोनानं तुमची अवस्था दाखवली होती. 7.5 कोटी लोक घरामध्ये गपचूप पडून होते. कोणी आपल्या आई वडिलांच्या अंत्यसंस्काराला जात नव्हता. जे दिसत नव्हतं तो कोरोना व्हायरस किंवा जंतू आम्हाला जो दिसत नव्हता त्यानं धुमाकूळ माजवला होता. हे कोणाची देण होती? कुठून आला होता? त्या ईश्वरानं माणसाला माणसाची अवकात दाखवून दिली. अनेक शास्त्रज्ञ फेल झाले, अनेक राष्ट्राध्यक्ष फेल झाले. कोणीही बाहेर यायला तयार नव्हता. पहा आमची अवकात काय आहे. तरी पण आम्ही दणदणाते फिरते हैं, तरी पण आम्ही गाड्यामध्ये फिरतो, तरी पण आम्हीच काही आहे. अहम जो आहे माणसामध्ये तो एक अतिशय चुकीच्या मार्गावर नेतो. मीच आहे, मीच आहे, मी तू काहीच नाही. ईश्वर म्हणतो तुला एका घाण वस्तूपासून मी निर्माण केलेलं आहे. तुला एका घाण वस्तूपासून निर्माण केलेल्या अशा चिकट वस्तूपासून अंगाला लागलं तर 3 बार धुवून घेतो आपण. तुझी अवस्था, तुझी अवकात काय? तू एका घाण वस्तूपासून मी तुम्हाला उभं केलं. तुला त्या घाण वस्तूपासून निर्माण करून आईच्या पोटामध्ये तुला थांबवलं. 9 महिने त्या ठिकाणी तुझ्यावर प्रक्रिया केली. त्या ठिकाणी सुद्धा तुला खायला अन्न पुरवलं. आणि तू जेव्हा जन्माला आलास, तुझ्या पोटामध्ये तोंडामध्ये दात नव्हते, तर आईच्या छातीमध्ये दूध निर्माण केलं. आणि त्याच्यानंतर आकाशातून पाण्याचा वर्षाव केलो. अनेक प्रकारची धान्य आणि चारा आणि फळं आणि फुल सर्व काही तुमच्यासाठी आम्ही निर्माण केले. आणि तुम्ही अहंकारामध्ये म्हणता की ईश्वर कोण आहे, मी सर्व काही आहे. लोकांवर अत्याचार करता. किती दिवस राहिले तुम्ही पहा, इतिहास पहा. कोण राहिलं? कोणाची हाडं राहिली? कोण जिवंत आहे? कोणता राजा राहिला? कोणता अहंकारी राहिला? कोणीच राहत नाही. सर्वांना जायचंय. ताईनं बोलता बोलता सांगितलं की आपण जन्माला आलो, आपल्याला यायचं. आपल्याला मी नांदेडमध्ये जन्माला येईल असं माझं नियोजन होतं का?
माझे हे आई वडील होईल हे माझे नियोजन होतं का? माझं नियोजन नव्हतं. या जगात कोणाच्या नियोजनानुसार आलो आपण? ईश्वराच्या नियोजनानुसार या ठिकाणी आलो. त्यानं कुठं पाठवायचं, कोण गावमध्ये पाठवणार, कोण गावमध्ये पाठवलं, कोणाला भिवंडीमध्ये पाठवलं, कोणाला अमेरिकेमध्ये पाठवलं, कोणाला कुठं पाठवलं, हे आमचं नियोजन नव्हतं. मी माझ्या मायबापाचं नाव ठरवून आलो नव्हतो. ईश्वराच्या नियोजनानुसार इथं आलो आणि माझं जायचंही नियोजन नाही. मधल्या काळामध्ये ज्याला जीवन म्हणतो तो जीवन सुद्धा त्याच्या नियोजनाप्रमाणे आपण या ठिकाणी व्यतीत केला पाहिजे, लोकांची मदत केली पाहिजे. आप लोग हज पे जाते हो, हज करना आपके लिए सवाब का काम है। हज करने जाते हैं, हज करना सवाब का भी है साहब। तो हज पे मैंने पढ़ा था कि एक जू की हत्या भी नहीं कर सकते, सर में जू हो उसकी भी हत्या नहीं कर सकते, यानी हत्या अहिंसा होना चाहिए। लेकिन जैसे ही हज खत्म होता है कुर्बानी दी जाती है जानवर, ये विरोधाभास है। सवाल हो गया आपका? की हजच्या ठिकाणी आपण कुर्बानी का करतो, किंवा जे कुर्बानी करतात तेच हिंसा करतात, हा एक लोकांचा गैरसमज आहे. अनेक लोक हिंसा करतात. जगातली प्रत्येक वस्तू माणसासाठी निर्माण केली गेलेली आहे. प्रेषित इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या मुलाची कुर्बानी ईश्वरानं मागितली होती आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी कुर्बानी मागितली होती की तुझ्या मुलाला माझ्यावर कुर्बान कर. ही परीक्षा का? ईश्वर स्वतःवर प्रेम करतो, त्याच्यानंतर ईश्वर आपल्या लहान लेकरावर प्रेम करतो, आपल्या पत्नीवर प्रेम करतो, आपल्या मुलावर प्रेम करतो. आणि ईश्वर म्हणतो त्याचा इमान तेव्हाच कंप्लीट होईल जेव्हा तो स्वतःपेक्षा, स्वतःच्या मुला, जगातल्या प्रत्येक वस्तूपेक्षा जेव्हा तो माझ्यावर प्रेम करेल तेव्हाच त्याचं इमान कंप्लीट होईल. मी ईश्वरावर प्रेमच, सर्वात जास्त प्रेम माझं ईश्वरावर असलं पाहिजे आणि ईश्वरानं सांगितलेलं काम मला करणं भाग आहे. त्याने जसं सांगितलं तसं वागलं पाहिजे. त्याने ईश्वरानं त्याच्या मुलाची कुर्बानी मागितली होती परीक्षा घेण्यासाठी, पण कुर्बानीच्या वेळेस मुलाला हटवून त्या ठिकाणी एक बकरी म्हणजे एक मेंढा त्या ठिकाणी ईश्वरानं आणून ठेवला. आणि तेव्हापासून ती परंपरा अल्लाहने सर्व मानव जातीसाठी सांगून टाकली की त्या आठवणीसाठी तुम्ही काय करा, दरवर्षी एक बकऱ्याचं बलिदान माझ्या नावावर द्या आणि त्याला गोरगरिबामध्ये वाटा. जगातल्या त्याच ठिकाणी कुर्बानी होती म्हणून बकरे कापले जातात असं नाही, प्रत्येक ठिकाणी बकरे कापले जातात. आणि वनस्पतीमध्ये जे जीव आहे त्यालाही कापता कामा नये, मग ती आपण खातो. दही असते किंवा अनेक औषधी करण्यासाठी आपण अनेक जीव मारतो. हे सर्व माणसासाठी आहे. ज्याचा उपयोग करायचा ते उपयोग करा. ईश्वर म्हणतो हे सर्व तुझ्यासाठी, याचा चांगल्या पद्धतीने उपयोग कर, चंगळवाद करू नको. जर आपण त्या अहिंसेकडे पाहिलं तर आपण जीवन जगू शकत नाही, वनस्पतीलाही मारू शकत नाही, आणखीन कोणत्याही गोष्टीला आपण दही सुद्धा खाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात, अनेक जंतू असतात किंवा आणखी असे भरपूर अन्न आहेत ते सुद्धा आपण सेवन करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, इस्लाममध्ये मांसाहार करणं हे आवश्यक आहे असं नाहीये. ज्यांना गरज आहे, ज्याला प्रोटीनची गरज आहे किंवा ज्यांना वाटतं खाल्लं पाहिजे त्यांनी खावं, ज्यांना वाटतं नाही खायचंय त्यांनी खाऊ नये. फक्त इस्लाममध्ये इब्राहिम अलैहिस्सलामची परीक्षा घेण्यासाठी जी पद्धत ईश्वरानं अवलंबिली होती तेव्हापासून बकऱ्याची कुर्बानी होते. आपण जे बोलले की ईश्वराने समजा प्रार्थना परीक्षा घेण्यासाठी समजा एक बळी मागितला, ते बळी त्यांनी दिलं नाही, बकऱ्याची बळी दिली. तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये पण एक परशुरामाच्या परीक्षा घेतली तेव्हा आईचा बळी द्या सांगितला तर त्यांनी बळी दिला, आईचा बळी घेतला. त्यानंतर त्याला ते परीक्षा म्हणजे घेतली आणि ती पास झाली. ते कर्म जयंती आहे आणि मी धर्म सांगायला आलो आहे आणि धर्म कधीच कोणाची हत्या करत नाही. भगवान परशुरामासमोर मातृदेव भव पितृदेव भव अशा भूमिका होत्या. मी दुसऱ्या अँगलमध्ये तुम्हाला पटवण्याचा प्रयास करतो. मला माहीत आहे तुम्हाला जेवायचं आहे आणि तुम्हाला माहीत आहे मला पण जेवायला जायचं आहे. कारण मला सकाळी फोनवर जेव्हा बोलणं झालं आहे तेव्हा मी म्हटलं मी फक्त पाणी पिणार आहे, माझी सेटिंग अगोदर झालेली आहे असं बोललो आहे मी. आणि माझं जेव्हा जेव्हा कुठं कार्यक्रमात त्याच्या अगोदर सेटिंग झालेली असते. धर्मामध्ये काही गोष्टींच्या तत्वप्रणाली मांडलेल्या आहेत.
प्रत्येक धर्मामध्ये म्हणा, पराशरांनी त्या मत्स्यगंधा मातेचा घेतलेला भोग आम्ही भोग नाही मानणार कधी, कारण पराशरांनी आपल्या त्या मत्स्यगंधेचा एकदाच भोग भोगलाय. तो यासाठी भोगलाय की त्याला पूर्ण कल्पना आहे उत्तम प्रकारची संतती प्राप्त करण्याकरता याचा उपयोग होईल आणि या मत्स्यगंधेपासून विशाल बुद्धीचे व्यासदेव अवताराला आले. अजून एक विचार आपल्याला असं करता येईल की अप्सरा म्हणून जी खाली उतरलेली मेनका, तिच्या मागे लागण्याकरता विश्वामित्र इतके साधे निश्चित नाही. विश्वामित्राने विचार केला आहे की मेनका आपल्याला निश्चितपणे उत्तम प्रकारची संतती देईल. तिच्यापासून जी शकुंतला झाली ती शकुंतला पुढे जाऊन भरताला जन्म घेतली. आता मुद्दा जेव्हा असा परशुरामाच्या बाबतीत येतो तेव्हा परशुरामाच्या समोर असा एक प्रसंग आहे की वडील चिडलेले आहेत. या आईचा मृत्यू होणं फार महत्वाचं आहे. अशा वेळी परशुराम वडिलांना विनंती करतो, सांगतोय तुम्ही सांगते ते मी करायला तयार आहे, केला आहे. आणि त्यांना हेही माहिती आहे माझे वडील मेलेल्यांना जिवंत करू शकतात. त्या क्षणाला दुसऱ्या क्षणाला असा विचार मांडलाय त्यांनी की आज जिला तुम्ही मारले तिला जिवंत तर करा, पण तिला अजिबात आठवण राहू देऊ नका की मी तिची हत्या केली आहे. याचं प्रायश्चित आपल्याकडे धर्मशास्त्राने प्रायश्चित सांगितलेलं आहे. आणि त्याचं प्रायश्चित आजही अनेक कावड यात्रा हरिद्वार मधून निघून हरिद्वारची गंगा घेऊन मातेपर्यंत जातात. या परंपरा आपल्याकडे ज्या मांडल्यात ना, या परंपरेची जेव्हा आपण खोलात जाऊ, परशुरामाने आईला मारली त्याप्रमाणे धर्माप्रमाणे आपण आपल्या आईला मारलीच पाहिजे. पण तेव्हा जेव्हा परशुरामाचे वडील जमदग्नी पत्नीला परत जिवंत करू शकत असतील तसे आपली इथून सामर्थ्यता अशक्य होतं. धर्म कधीच तोडत नाही आणि हे सर्व धर्म मानवासाठीच आहेत. धर्म मानवासाठी आहे. मानवाने धर्माचा आपापल्या धर्माच्या परीने अनुसरण केलं पाहिजे. आणि चांगली जी शिकवण आहे, जर आपण धर्माच्या जर एकदम खोलात गेलो तर तुम्हाला तुमच्या विचारात बरेच विसंगती तुम्हाला दिसतील. प्रत्येक धर्माला तुम्हाला विसंगती दिसतील. कारण ज्याला जे आवडतं, प्रत्येकाला काय आवडतं, आता मला काय पेढा आवडतं, कोणाला काय बासुंदी आवडतं, कोणाला काय आवडतं, प्रत्येकाची आवडीनिवडी वेगळे आहेत, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, मतांतर वेगवेगळे आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने धोरण राबवित असतो. परंतु सर्व धर्माची शिकवण एकच आहे, ते पण मानव कल्याण. ठिकाणी सांगितलेलं की मानव कल्याण हा सर्वात महत्वाचा आणि हाच घटक प्रत्येक धर्माला कारणीभूत ठरतो, अभिप्रेत ठरतो. त्याच्यामुळे मानवाच्या कल्याणापुढे दुसरा काहीच नाही. प्रत्येक धर्म शिकवते. धर्माची जी लोक हे जे दंगल घडवणे, हे घडवणे किंवा विसंगत करणे किंवा रायट्स करणे, इतरांना कमी लेखणे, व्यभिचार करणे, चोरी करणे, हे जे काही पाप करणे, हे सर्व धर्माची माणसं नसतात. ही कळलं का नाही? धार्मिक माणसं म्हणजे धर्माची पुस्तके ही वाचलेली नसते, धर्मच कळलेला नसतो. फक्त मी मुस्लिम आहे कारण मुस्लिम धर्मामध्ये जन्म घेतला म्हणून मी मुस्लिम आहे. माझ्या हातात होतं का मी कुठे जन्म घ्यायचा? ते माझ्या हातात मुळात नव्हतं. ते कोणाच्या हातात नाही कुठे जन्म घ्यायचा. ते प्रत्येकाने त्या धर्मामध्ये जन्म घेतलेला आहे. आता त्या धर्मात शिक्का लागलेला आहे. आणि त्या धर्मातील एखादा माणूस धर्माकरता न वाचता एखादा पाप करत असेल तर त्या धर्मात दोष द्यायचा का आपण? मुळीच नाही, कारण त्या धर्माची शिकवणच त्याला माहिती नाही. त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की आपण एखाद्या माणसाने पाप केला की लगेच धर्माचं, अरे सला तो मुस्लिम आहे तो असाच, आता हिंदू आहे तो असाच. अरे हिंदू मुस्लिम हा प्रकारच नाहीये. तो मूर्ख माणूस असतो तो, ते पाप वगैरे, कारण धर्माची अशी शिकवणच असते मुळात मानवाचाच आहे. आजचा कार्यक्रम जो आपला आहे जमाते इस्लाम हिंद बोर्ड आयोजित म्हणजे ईद मिलन, त्याचं उद्दिष्ट आपला कसं आहे की सगळ्यांना घेऊन चला, एकत्र करा. पण आताचं सध्याचं जो वातावरण आहे की हिंदू आणि मुस्लिम ज्या घटना आपण सोशल मीडियावर बघतो की आज इथे फायरिंग झाली, तिथे एवढे मारले, तिथे तेवढे मारले, हिंसा झाली. माझ्या मनामध्ये एक दुसरा प्रश्न आहे की हिंदू मुस्लिमच्या वादामध्ये जेवढी लोक मेलेली नाहीयेत तेवढी शिया सुन्नीच्या वादामध्ये मेलेली आहेत. परंतु याच्यातनं आपल्याला काय बघायला मिळतं की शिया आणि सुन्नी हे इस्लामच आहेत ना, बरोबर आहे की नाही? हे मुसलमानच आहे, इस्लामच आहे. पण सांगितलं असं जातं, तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की जेवढे हिंदू मुस्लिमच्या वादामध्ये मारले गेले नाही, नेले गेले नाही, तेवढे शिया सुन्नीच्या वादामध्ये त्याच्यापेक्षा जास्त नेलेले आहेत. आणि हा वाद आहे ना, हा विकोपाचा प्रश्न बघायला असा मिळतंय की आज
क्रूर धर्म म्हणून कुठेतरी लोकांच्या डोक्यात एक बसत चाललेलं आहे आतंकवादी की इस्लाम धर्म म्हणजे आतंकवादी. तर आम्हाला जेव्हा हे बघायला मिळत आहे की पाकिस्तानमध्ये मस्जिदमध्ये सुद्धा त्यांचे तेच लोक बॉम्बस्फोट करतात, एकामेकाला मारतायत. म्हणून आमच्या पण डोक्यामध्ये कुठेतरी अशी शंका यायलाच लागली की यांना पहिल्यापासून असं क्रूरतेचं शिक्षण दिलं जातं का, हा माझा प्रश्न आहे. मित्रांनो, इस्लामचा अर्थच शांतता आहे आणि इस्लाममध्ये एकाही माणसाला विनाकारण जर मारलं पूर्ण मानव जातीला मारण्याचं पाप आहे आणि एखाद्या निरपराध माणसाचा जीव वाचवणं पूर्ण मानव जातीचा जीव वाचवण्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता की इकडे बॉम्ब झाला तिकडे बॉम्ब झाला. प्रत्येक धर्मामध्ये अशी लोक असतात. पाकिस्तान शिया आणि सुनी ही सुद्धा माणसंच आहेत, हिंदू आणि मुस्लिम ही सुद्धा माणसंच आहेत. मी म्हणलो इथं विकृती निर्माण झाली, त्यांच्यामध्ये विकृती निर्माण झाली असेल. जे लोक विनाकारण दुसऱ्याला मानतात ते कोणत्याही धर्माला मानत नाहीत. विनाकारण म्हणतो मी, स्वतःच्या रक्षणार्थ कोणालाही मारता येतं आपलं रक्षण करून घेण्यासाठी. आपलं संविधान सुद्धा हे सांगतं आपणाला. आणि मुसलमान कोणाला, मी म्हणलं आता की कोणाला एकालाही मुसलमान धर्मामध्ये नकट्याला नकट म्हणणं, आंधळ्याला आंधळं म्हणणं, कोणाची चेष्टा करणं, कोणाला टोचून बोलणं हे सुद्धा इस्लामला अभिप्रेत नाही. काळ्याला काय काळ्या इकडे असं सुद्धा. पाणी सुद्धा सांडताना पाणी किती सांडावं याची आज्ञा इस्लाम धर्मामध्ये आहे. रक्त सांडण्याची आज्ञा. जे लोक करतात ते याच्या व्यतिरिक्त करतात आणि जे करतात ते आपण सोशल मीडियावर पाहतो, पेपरमध्ये पाहतो आणि टीव्हीवर पाहतो. प्रत्यक्षात काय घडतं हे आपल्याला माहीतच नाही. जे आपल्याला दाखवण्यात येतं ते आपण फक्त ऐकतो आणि पाहतो आणि पुन्हा पुन्हा दाखवण्यात येतं म्हणून आम्ही त्याला खरं समजतो. पण सच्चा मुसलमान कोणालाही मारू शकत नाही, तो आपलं रक्षण करू शकतो. माझ्या मित्राचा एक प्रश्न होता की ती माणुसकी म्हणून का सांगावं, सांगता नाही तुम्ही धर्म म्हणून का सांगता. धर्म ही एक आचारसंहिता आहे मित्रा आणि ही आचारसंहिता माणसाला चांगल्या गोष्टीकडे नेते. आजची परिस्थिती अशी झाली की अनेक धर्म आलेत. तर या ठिकाणी असा सल्ला देऊ शकेल की प्रत्येक धर्मातल्या समान गोष्टीला आपण स्वीकारलं पाहिजे आणि हिंसा किंवा दंगे आणि ही विकृती कोणत्याच धर्मात नाही तर त्याला सोडून दिलं पाहिजे.